लातूरकरांनो, तुमचे घराचे स्वप्न आता होणार साकार. श्री मुक्तापुरे यांचे प्रिजो कन्स्ट्रक्शन्स घेऊन आले आहेत एक आलिशान गृहप्रकल्प जे राजीव गांधी चौकापासून अगदी 2 मिनिट आणि नंदी स्टॉप व ट्युशन एरिया पासून अगदी 3 मिनिटांवर. तुलसी इलाई. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षातही या देशातल्या ओबीसीचं काय म्हणतो आपण राजकारणातलं किंवा राजकीय दारिद्र्य अजून काही संपलेलं नाही. आणि आता तर संसदेमध्ये जो डिलिमिटेशन बिल सादर होत आहे त्या बिलाच्या नंतर पुन्हा अनेक वर्ष या देशातल्या ओबीसीना अजिबात कायद्यानं, नियमानं आणि आरक्षणानं कायदे मंडळात जाता येणार नाही. ही जमात, संपूर्ण ओबीसी जमात, ओबीसी समाज हा कायदे मंडळाच्या बाहेरच राहील किंवा राजकीय पक्षांच्या मेहरबानीवरच या देशातल्या 50% पेक्षा अधिक जनसंख्या असलेल्या ओबीसीना जगावं लागणार आहे. अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर आज मी आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आवडल्यानंतर एक कमेंट करायलाही विसरू नका. मित्रांनो, डिलिमिटेशन बिल आता सादर होतं. 3 दिवसाचं विशेष अधिवेशन केंद्र सरकारने बोलवलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये नारी शक्ती वंदन या मोदीजींच्या गोंडस नावाखाली लोकसभेच्या काही जागा वाढवल्या जाणार. खास करून 33% इतक्या जागा वाढवून त्या महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार आहेत. अभिनंदनीय गोष्ट आहे. 33% जागा या वाढल्या पाहिजेत. महिलांना कायदे मंडळामध्ये काम करण्याची, संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये ताकदीनं काम करण्याची संधी मिळाली पाहिजे आणि या गोष्टीचं निश्चितपणाने हा देश, या देशातली जनता सगळेजण स्वागत करतायत. परंतु एक प्रश्न कायमच आहे, अजूनही कायम आहे की त्या प्रश्नाचं उत्तर निदान भारतीय जनता पार्टी तरी शोधेल असं वाटलं होतं. कारण भारतीय जनता पार्टी सतत म्हणत असते बघा, ओबीसी की जो बात करेगा वही देश पे राज करेगा, किंवा भारतीय जनता पार्टीचे नेते असे सांगत होते की आमच्या डीएनए मध्ये ओबीसी आहे वगैरे वगैरे वगैरे. परंतु भारतीय जनता पार्टीच्या डीएनए मध्ये अजिबात ओबीसी नाही. केवळ नावाला, राजकारणाला ओबीसी वापरून घेतला जातो. प्रत्यक्षात ओबीसीच्या कल्याणासाठी जे काम करायचं असतं, प्रत्यक्षात ओबीसीना राज्याच्या, देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये, कायदे मंडळामध्ये जे स्थान द्यायला पाहिजे होतं ते स्थान देण्यासाठी मोदीजी आता पुढे आलेले नाहीत. किंवा आता त्यांचं जे सध्या परिसीमन विधेयक सादर होत आहे, डिलिमिटेशन बिल, यामध्ये सुद्धा पूर्वीसारखंच एसटी आणि एससी या दोघांसाठीच मतदारसंघ आरक्षित आहेत आणि बाकी सगळे जनरल. नवीन काहीही बदल त्यांनी त्याच्यामध्ये केला नाही. आणि मग प्रश्न निर्माण होतो की ओबीसी साठी अजूनही आपल्या या डिलिमिटेशन बिल मध्ये, परिसीमन विधेयकामध्ये जर मोदीजीनेही जागा आरक्षित करायच्या नाहीत असा निर्णय घेतला तर या देशातल्या 2650 पेक्षा अधिक जाती जमातीने बनलेला आणि 50% पेक्षा लोकसंख्या जास्त असलेला ओबीसी समाज, हा ओबीसी समाज अजूनही राजकीय पक्षाच्या मेहरबानीवर जगणार आहे का? या समाजाला कायद्याने किंवा आरक्षणाने संसदेमध्ये जाण्याचे, राज्यसभेमध्ये जाण्याचे, राज्याच्या विधानसभांमध्ये जाण्याचे अधिकार अजूनही मिळणार नाहीत का? हा एक खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि बघा मित्रांनो, सध्या जे डिलिमिटेशन होते ना, येत्या 3 दिवसामध्ये त्यावर निर्णय होणार आहे. तर 2011च्या जनगणनेनुसार, म्हणजे किमान आता नवीन जी चालू जनगणना आहे, जातनिहाय जनगणना, ही जनगणना पूर्ण होऊ देणं आवश्यक होतं किंवा ती गतीने करणं सुद्धा अत्यंत आवश्यक होतं. आणि जेव्हा जनगणना देशाची होते, जातनिहाय जनगणना संपूर्ण देशाची होते, तेव्हा सरकारला हे कळलं असतं, केंद्र शासनाला हे कळलं असतं की संपूर्ण आपल्या भारतामध्ये कोणत्या जातीचे किती लोक राहतात आणि त्यापैकी ओबीसी पूर्णपणे किती आहेत, एससी किती आहेत, एसटी किती आहेत, सवर्ण किती आहेत किंवा इतर जनरल कॅटेगरी मधले किती आहेत, याचा आकडा तुमच्या समोर आला असता. आणि मग तो आकडा आल्यानंतर केंद्र सरकारच्या लक्षात आलं असतं की 50% अधिक
या देशामध्ये ओबीसी समाज आहे. आणि मग ज्या देशामध्ये 50% अधिक एखादा समाज, एखाद्या जात समूहाचा पूर्णपणे गठ्ठा राहतो, तर त्या समाजाला लोकसभेमध्ये विशिष्ट आरक्षण का मिळत नाही? त्यांना प्रतिनिधित्व करण्यासाठी कायदे मंडळामध्ये जाण्याची संधी का मिळत नाही? आपण म्हणाल ती संधी दिली जाते. आताही लोकसभेमध्ये बघा तुम्ही, भाजपाचे एवढे खासदार आहेत, काँग्रेसचे तेवढे खासदार आहेत, आणखीन सपाचे आहेत, त्यांचे आहेत, त्यांचे आहेत, आणि ते ओबीसी नाहीत का, असा प्रश्न आपण उपस्थित कराल. अरे बाबा, गोष्ट खरी आहे, पण ही मेहरबानी आहे. ही राजकीय पक्षांनी ओबीसी समाजावर केलेली मेहरबानी आहे. या ओबीसी समाजाने किती दिवस या मेहरबानीवर जगायचं, या मेहरबानीवरच पुढे आपलं आयुष्य कंटायचं, हा प्रश्न नाही का? ग्रामपंचायत मध्ये पूर्णपणे ओबीसीला आरक्षण आहे, नगर परिषदेमध्ये आहे, नगरपंचायतीमध्ये आहे, महानगरपालिकेमध्ये आहे, जिल्हा परिषदेमध्ये आहे. मग या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर ओबीसीला आरक्षण असेल, तर कायदे मंडळामध्ये, राज्याच्या विधानसभेमध्ये आणि देशाच्या संसदेमध्ये ओबीसी समाजाला आरक्षित जागा का नाहीत, हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि आता या परिसीमन विधेयकाच्या नंतर संपूर्ण देशामध्ये हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला जाईल. देशभरातल्या ओबीसी समुदायामध्ये नाराजीचे सूर पसरतील की मोदीजींनी आम्हाला केवळ मताच्या राजकारणासाठी वापर करून घेतला काय, आमच्या हिताचे निर्णय अखेर मोदींनी घेतलेच नाहीत. मोदींनी तोच कायदा तसाच ठेवला, त्यामध्ये कसलाही बदल केला नाही. आणि हे बदल जर ओबीसी साठी मोदीजी करणार नाहीत, किंवा कायदे मंडळामध्ये जर ओबीसीना आरक्षणाने स्थान नसेल, तर मग भाजपाच्या डीएनए मध्ये ओबीसी आहे असं म्हणण्याला काही अर्थ आहे का? किंवा पंतप्रधान स्वतः सांगत असतात की मी ओबीसी आहे. त्यांना एकट्याना संधी मिळाली, कायदे मंडळाचं नेतृत्व करण्याची, पंतप्रधान होण्याची संधी मिळाली, याचा अर्थ असा आहे का की देशातल्या सर्व जाती जमातीच्या ओबीसींचं कल्याण झालं, त्यांना कायदे मंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली, त्यांना राज्याच्या देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपलं मत नोंदवण्याची, आपली भूमिका साकार करण्याची संधी मिळाली, असा त्याचा अर्थ घ्यायचा का? हा एक अत्यंत गंभीर मुद्दा आता देशाच्या समोर निर्माण झालेला आहे. जेव्हा हे परिसीमन विधेयक मंजूर होईल आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी जाईल, किंवा त्यासाठी पुढच्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी फॉलो होतील, तेव्हा देशामध्ये भविष्यामध्ये खूप मोठी अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण 50% अधिक लोकसंख्या असलेला एक समाज या निर्णय प्रक्रियेपासून 100% बाजूला फेकला गेलाय. त्यांना अधिकृतपणे स्थान त्या राज्याच्या आणि लोकसभेच्या मध्ये, संसदेमध्ये काम करण्याचं दिलं गेलं नाही. तसं ते एसटी ला आहे, तसं ते एससी ला आहे. तशा पद्धतीचं स्थान ओबीसीला असणं अत्यंत आवश्यक होतं. कारण देशामध्ये 2650 पेक्षा अधिक ओबीसीच्या जाती आहेत आणि त्यांचे खूप मोठे समुदाय आहेत. प्रत्येक जाती धर्माला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली पाहिजे, ती आलटून पालटून मिळाली गेली पाहिजे. किंवा ज्या म्हणून या ओबीसीच्या मागास जाती आहेत, या लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे. जोपर्यंत ओबीसी समाज अगदी राज्याच्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये मोठ्या संख्येने, म्हणजे 50 पेक्षा अधिक संख्येने जाणार नाही, तोपर्यंत देशातल्या ओबीसीचे जे प्रश्न आहेत, छोटा समाज, जो ओबीसी समाज विखुरलेला समाज आहे, त्या समाजाचं कधीही कल्याण होण्याची शक्यता नाही. राहुल गांधींचं अभिनंदनच केलं पाहिजे, कारण राहुल गांधी सातत्याने या विषयावर भाष्य करतायत किंवा बोलतायत की जातनिहाय जनगणना करा, आणि जातनिहाय जनगणना झाल्यानंतर या देशाच्या सर्व गोष्टीचा जो वाटा आहे, तो विकासाचा वाटा असेल, अर्थकारणाचा वाटा असेल, संसदेतला वाटा असेल, न्यायपालिकेतला वाटा असेल, कार्यपालिकेतला वाटा असेल, हा वाटा त्या जमातीच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना दिला, तर खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाची संकल्पना त्या देशामध्ये राबवली जाईल. आता सामाजिक न्यायाची संकल्पना जर या डिलिमिटेशन नव्या बिलमुळे राबवली जाणार नसेल, केवळ तिथे 33% महिलाच येणार असतील, तर केवळ महिलाच येऊन चालत नाहीत, तर ओबीसीच्या महिला आल्या पाहिजेत. आणि ओबीसीच्या महिला त्यामध्ये या कायदे मंडळात येण्यासाठी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आरक्षणाची. हे आरक्षण केंद्र सरकार देणार आहे की नाही, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आता आपण जे वाचतोय, जे ऐकतोय, त्यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की अशा पद्धतीचं ओबीसीचं आरक्षण
केंद्र सरकार देण्याची सध्या त्या केंद्र सरकारची मनस्थिती नाही. पूर्वीप्रमाणे SC आणि STच्या जागाच फक्त आरक्षित असतील आणि बाकी सगळ्या जनरल कॅटेगरीच्या जागा असतील. ही गोष्ट भारतासारख्या विशाल मोठ्या देशासाठी, ज्या देशामध्ये 2650 जातीच्या समूहाचा ओबीसी समाज तयार होतो, या समाजाला जर आरक्षण मिळणार नसेल तर सामाजिक समतेची लढाई भविष्यामध्ये पुढे जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या देशातला प्रत्येक ओबीसी, या प्रत्येक राज्यातला ओबीसी केंद्र सरकारला किंवा मोदीजींना आता हाच प्रश्न विचारेल की आमचा वाटा कुठे आहे. तुम्ही तर ओबीसी हा भारतीय जनता पार्टीचा DNA म्हणताय आणि ओबीसीलाच तुमच्या मेहरबानीवर जगण्याची पुन्हा वेळ आणताय. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.